तुम्ही कितीही चांगलं टार्गेटिंग केलं, कॉपी भारी लिहिली, पण लोकांनी तुमचं ॲड पाहिलंच नाही, तर ॲडमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लोकं बघतात ती म्हणजे क्रिएटिव्ह, म्हणजे इमेज किंवा व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत क्रिएटिव्ह कोणते असायला हवेत आणि इमेज विरुद्ध व्हिडिओ काय जास्त इफेक्टिव्ह आहे. कधी विचार केलाय का Instagram किंवा Facebook स्क्रोल करत असताना तुम्ही कोणत्या पोस्टवर थांबता ज्या व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह असतात किंवा ज्या पहिल्या 2 सेकंदात आपलं लक्ष वेधून घेतात. हेच ॲड क्रिएटिव्ह करतं, अटेन्शन कॅप्चर. चला आता समजून घेऊया क्रिएटिव्हचे 2 प्रकार. एक इमेज ॲड्स, स्टॅटिक फोटो किंवा ग्राफिक्स. यामध्ये मेसेज एका झटक्यात डिलिव्हर करावा लागतो. टेक्स्ट जास्त नको, पण कॉन्टेक्स्ट स्पष्ट पाहिजे. उदाहरण, ऑफर एंडिंग टुडे असं एक बोल्ड ग्राफिक्स किंवा बिफोर आफ्टर स्टाईलचा फोटो. पहिलं, आता इमेज ॲड्स कुठे काम करतात? प्रॉडक्ट क्लिअर दाखवायचं असेल, रिटार्गेटिंगसाठी, क्विक ॲक्शन घ्यायला लावायचं असेल. 2, व्हिडिओ ॲड्स अटेन्शन पकडतात, मेसेज सांगायला जास्त वेळ मिळतो, ब्रँड पर्सनॅलिटी, प्रॉडक्ट डेमो, रिझल्ट्स दाखवता येतात. उदाहरण, एक 15 सेकंदांचं व्हिडिओ जिथे तुम्ही म्हणता तुमचं घर बसल्या बिझनेस चालू करा फक्त मोबाईलवरून फेसबुक ॲड्स वापरून. व्हिडिओ ॲड्स कुठे काम करतात? अवेअरनेस स्टेजमध्ये. कस्टमर एक्सप्लेन करायचं असेल तेव्हा, जबरदस्त एंगेजमेंट पाहिजे असेल तेव्हा. आता प्रश्न, काय इफेक्टिव्ह आहे? सोपं उत्तर, दोन्ही. पण इफेक्टिव्हनेस डिपेंड्स ऑन तुमचं गोल काय आहे, ऑडियन्स कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि तुमचं मेसेज किती इम्पॅक्टफुल आहे. म्हणूनच स्मार्ट ॲडव्हर्टायझर्स काय करतात, ते एकाच कॉन्सेप्टसाठी एक इमेज व्हर्जन आणि एक शॉर्ट व्हिडिओ व्हर्जन तयार करतात, AB टेस्ट करतात आणि जो जास्त रिझल्ट्स देतो तो चालू ठेवतात. मी माझ्या एका विद्यार्थिनीला सांगितलं, तू एक सेल ॲड बनव, इमेज आणि व्हिडिओ दोन्ही. तिने व्हिडिओमध्ये स्वतः बोलून सांगितलं, मी हे प्रॉडक्ट का वापरते आणि हे इतकं इफेक्टिव्ह का आहे. आणि त्या व्हिडिओला क्लिक थ्रू रेट डबल आला इमेजपेक्षा. कारण लोक व्हिज्युअल कनेक्शन फील करतात, एस्पेशली व्हिडिओमध्ये. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्क्रोलमध्ये थांबवू शकत नसाल तर तुमचं ॲड जिंकलंच नाही. क्रिएटिव्ह म्हणजे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन, ते पॉवरफुल असायलाच हवं. जर तुम्हाला हे शिकायचं असेल, कुठलं क्रिएटिव्ह कुठल्या स्टेजला वापरायचं, कुठे कॅनवा वापरायचं, कुठे तुमचा स्वतःचा मोबाईल व्हिडिओ चालतो आणि परफॉर्मन्स कसं ट्रॅक करायचं, तर माझा लाईव्ह बूटकॅम्प अटेंड करा. तिथे मी क्रिएटिव्ह्ज तयार करतानाच लाईव्ह दाखवतो काय काम करतं आणि काय नाही. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सीट सिक्युअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. माझं क्रिएटिव्ह पॉवरफुल बनवणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 100 पासून सुरुवात, बजेट किती ठेवावा आणि कसा डिव्हाइड करावा. ॲड चालवण्याआधी क्रिएटिव्ह जिंकायला शिका, कारण दिसतं तेच विकतं.